भारतीय जनता पार्टी के नाराज कार्यकर्ताओं से संवाद कर अपक्ष नामांकन वापस लिए जाएंगे, ऐसा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने व्यक्त किया। चंद्रपुर जिला अध्यक्ष पर की गई कार्रवाई को उन्होंने उचित ठहराया। उन्होंने कहा, किसी उम्मीदवार पर मामला दर्ज हो सकता है, लेकिन जब तक अदालत में दोष सिद्ध नहीं होता तब तक उसकी उम्मीदवारी रद्द नहीं की जाती। जिला परिषद चुनाव में महायुति का संकेत बरकरार है। हालांकि कुछ जगह स्थानिक स्तर पर अड़चने हैं, यह भी उन्होंने स्वीकार किया। बावनकुळे ने बताया कि राजस्व विभाग के 52 निर्णयों को तेजी से अमल प्रक्रिया शुरू है। भूमि की माप 15 दिनों में की जाएगी और फ्लैट धारकों को वर्टिकल प्रॉपर्टी कार्ड जल्द दिया जाएगा। उन्होंने साथ ही जनता और विपक्षी नेताओं को नववर्ष की शुभकामनाएं भी दी है। भारतीय जनता पक्षामध्ये काही काळ कार्यकर्ते जरी नाराज झाले असले, काही निर्णय मनाविरुद्ध जरी झाले असले, तरी आमचा कार्यकर्ता काही दिवसांनी पक्षाची भूमिका समजून घेतो, पक्षाने घेतलेला निर्णय समजून घेतो आणि पक्षादेश मानून पुढे त्या ठिकाणी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून यावे, आपला पक्ष निवडून यावा याकरता कामाला लागतो। त्यामुळं आम्ही सर्व जे नाराज झालेले कार्यकर्ते आणि ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना आम्ही चर्चा करणार आहोत आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांनी निवडणुकीमध्ये अपक्ष अर्ज केला आहे ते लवकरच परत घेतील। नाही एखादा गुन्हा दाखल होणे, एखाद्यावर त्या ठिकाणी केस रजिस्टर होणे, पण नंतर मात्र कोर्टामध्ये ती बाब योग्य आहे की नाही किंवा तो गुन्हा सिद्ध ठरला का यावर मात्र जास्त भर जातो। साधारण आपण एफ-आय-आर मध्ये जरी नाव असलं तरी शेवटी गुन्हा अंतिम करण्याचं किंवा गुन्हेगारांना गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी किंवा गुन्हा सिद्ध कोर्टात झाल्यावर मग मात्र आपण तशा उमेदवाराला तिकीट देत नाही। त्यामुळे आता एफ-आय-आर मध्ये नावं आहेत, काही उमेदवाराला तिकीट दिली आहे, सर्वच पक्षात दिली आहे। जेव्हा काही कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा आपल्याला त्याच्यात अधिक भाष्य करता येईल। नाही, आमचा संकेत महायुतीचाच आहे, पण स्थानिक लेवलला काही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी किंवा तिथल्या शिवसेना भाजपमध्ये आपसात न बसल्यामुळं काही ठिकाणी युती झाली नाही। पण राज्याचा जो काही चर्चा झाली आहे, राज्यात जे काही आम्ही एकत्र बसलेलो आहोत, माननीय देवेंद्रजी एकनाथजींनी युतीचेच संकेत दिले आहे आणि त्यामुळे युतीमध्येच आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। पण स्थानिक लेवलला मात्र कधी कधी वरच्या स्तरावर युती केल्यानंतरही खाली स्थानिक लेवलला काही त्या ठिकाणी अडचणी तयार होतात दोन्ही पक्षाकडनं। त्यामुळे कधी कधी महायुती त्या ठिकाणी तुटलेली आहे। तर मला असं वाटतं की आता जिल्हा परिषदला आम्ही पुन्हा एकत्र बसू। जिल्हा परिषद निवडणूक केव्हा होण्याची शक्यता आहे? साधारण मला असं वाटतं जो काही निवडणूक आयोगाचा कार्यक्रम आला आहे त्यामध्ये 12 जिल्हा परिषदा तर 50% आतमध्ये आहे ओबीसीच्या, त्या निवडणूक आयोग केव्हाही घेऊ शकेल। राहिला बाकी जिल्हा परिषदचा तर 21 जानेवारीचा कोर्टाचा निकाल जो आहे त्या आधारावर पुढचा निर्णय मला वाटतं आयोग घेईल।